हरार महादेव आज रुद्राला घेऊन चाललेलो मंगसुळीला खंडोबाला. दसरा होता, पालखी असते हो तिकडं. डायरेक्ट आलो मिरज हायवेवर. रोड मात्र सुसाटा एकदम माहिती आहे. तेवढ्यात इंद्रधनुष्यन आपल्याला दर्शन दिलं. पालख्या पण चाललेल्या गावागावातल्या सगळ्या प्रसाद त्याने घेतला नारळ फोडायला. तिथनं गेलो डायरेक्ट मंदिरात नारळ तुम्ही फोडायला. म्हणजे जाताना मामा भेटला. मामाकडे ड्युट्या होत्या, ड्युट्या तयार करायला होता मामा. तेवढ्यात पालखी पण आली बाहेर. आणि ह्यो महाराजांचा घोडा. असं वाटालतं का नाही तर बघतच राहावं, कारण की असलं भारी दृश्य दिसाल तिथे बघायला. आणि मागं पालखी पण होती लगेच संघ. माणसं असं दिवट्या घेऊन चाललेली सगळीजण. असा दिसते बा की एका पिक्चरमधल्या सीनसारखं हे असं इथेच बघायला मिळते. आत गेलो दर्शन घ्यायला गाभाऱ्यात. तिथनं आलो बाहेर तर सासनकाठी नाचवालतीत. पब्लिक ढीग होतं त्यामुळं म्हणलं जरा नारळ तीन फोडून घेऊया. अजून पालखी बाहेरची आत येणार होती. पालखीची वाडा बघत थांबलेलो. तेवढ्यात आलो बाहेर ते सगळं द्यायला. आत गेलो तेवढ्यात बंडा सासनकाठी नाचवालता जोरात एकदम. ही पालखीची वाडा बघत सगळी माणसं दिवट्या घेऊन बसलेलीत. पालखी येणार होती आणखी वाजलेलं 6:30-7. आणि एवढ्यात आली पालखी, सगळीजण थांबलेली असं पालखी संघा गोल फिरायला. झालता वेळ तेवढ्यात पालखी आली. मग का मला पण झालता घरला यायला वेळ. सपला विषय. येळकोट येळकोट, जय मल्हार.